अच्छा, मग तुम्ही कोणाला निवडून द्याल? जो चांगला काम करेल त्याला. अच्छा, नाही, नाव कसं सांगणार आहे? जो उमेदवार चांगला असेल त्याला तर आपण नाव निवडून देणारच, कारण तो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता इकडे बघाल, बघा कचरा किती पडलेला आहे. नमस्कार मंडळी, मी अँकर दीक्षा भावे आणि तुम्हा सर्वांना घेऊन आली आहे आज चर्चा चावडीच्या या विशेष एपिसोडमध्ये. तुम्हा सर्वांना माहिती आहे की महानगरपालिकेची रणधुमाळी जोरात चालू आहे आणि त्यामध्ये अमरावती काय वेगळं. अमरावती महानगरपालिकेची ही रणधुमाळी या निवडणुकीची मोठ्या जोरात सुरू आहे. 22ही प्रभागांमध्ये बरेच उमेदवार उभे आहेत, काही पक्षाचे आहेत, काही अपक्ष देखील उभे आहेत आणि प्रत्येकाने प्रचाराला इतक्या जोरात सुरुवात केली आहे की नेमकं निवडून कोणाला द्यायचं आणि नगरसेवक कसा पाहिजे आणि कोण निवडून येणार असे बरेचसे प्रश्न येथील प्रभागांमध्ये नागरिकांना पडलेले आहेत, अमरावती जनतेला पडलेले आहेत. पण हे सर्व करत असताना निवडून कोण येणार आणि निवडून कोणाला द्यायचं हे फक्त आणि फक्त नागरिकांच्या हाती आहे. ती महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये म्हणजेच राजापेठ श्री संत कवरराम प्रभाग, या प्रभागामध्ये मी तुम्हा सर्वांना घेऊन आली आहे आणि इथे या प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत, तसेच अपक्षही आहेत. पण येथील नागरिकांना नेमका कोण नगरसेवक पाहिजे आणि ते कोणाला निवडून देणार हे मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे या माझ्या चर्चा चावडीच्या विशेष एपिसोडमध्ये. आणि तुम्हा सर्वांसह मी चर्चा करणार आहे या प्रभागातील नागरिकांसोबत, फक्त आणि फक्त माझ्या चर्चा चावडीवर. तर चला जाणून घेऊया नागरिकांची मते. तर आपल्याला एक आजीबाई इथे दिसलेले आहेत, छान थंडीमध्ये इथे ग्रीन पार्कमध्ये फिरायला आलेल्या आहेत असं वाटतंय. आणि अशा तुम्ही रोज बसता का इथे? अच्छा, अतिशय सुंदर पार्क आहे. आजी आता बसलेल्याच आहे, तर तुम्हाला काही विचारावंसं वाटतंय की आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि किती सुंदर प्रचार चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे. सकाळी उठलं की प्रचारच आपल्या कानावर पडतो. तर तुम्हाला कसा नगरसेवक पाहिजे? मला असं काम करणारा व्यवस्थित, अच्छा, मग तुम्ही कोणाला निवडून द्याल? जो चांगला काम करेल त्याला. अच्छा, कोण चांगलं काम करेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे पक्ष पाहून तुम्ही मतदान कराल की एखादा उमेदवार पाहून तुम्ही मतदान कराल? वर पाहून काम करेल. उमेदवार पाहून काम. चला, आजीचं तर मत उमेदवार पाहून त्या देणार आहेत, मतदान त्या करणार आहेत. 15 तारखेला तुम्ही मतदान करायला जाणार की नाही? जाऊ. चला, क्या बात आहे. अजूनही काही महिला इथे बसलेल्या आहेत. एक काकू देखील आपल्याला इथे भेटलेल्या आहेत आणि काकूंना देखील मला विचारायचं आहे की काकू, किती सुंदर प्रचार चालू आहे आपल्या अमरावतीमध्ये. जिकडे जाओ तिकडे फक्त फ्लेक्स लागलेले दिसत आहेत आणि नेमकं मतदान कोणाला करावं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तर तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? जो चांगलं काम करेल, जो नेहमीसाठी येईल, 5 वर्षात कधीतरी आमच्या घरापर्यंत येऊन पाहिजे, नाल्या साफ करेल, अशांना आम्ही मत देऊ बा. मग तुम्ही त्यामध्ये पक्ष पाहून मतदान कराल की उमेदवार पाहून मतदान कराल? उमेदवार पाहूनच करायचं आहे, पण त्या उमेदवाराने शेवटपर्यंत आम्हाला साथ दिली पाहिजे. अच्छा, मग बरं, काही उमेदवार असे असतात, आता आम्ही बरेचसे, आम्ही काही नावं घेत नाही, की 5 वर्ष राहतात पण आमच्या घराकडे नाली कशी भरली आहे बा, तुडुंब, याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. झाडं वाढली आहे बा, याच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही. म्हणून आम्ही चांगलाच उमेदवार निवडून देणार आहे, जो आमच्यासाठी सोयी करेल पुढे. याच्या तुमचा प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदान आहे का? हो आहे, 4 जण आहे आम्ही. म्हणजे मग तुम्ही 4ही जण कोणाला मतदान कराल? आम्हाला ते तर मला माहित नाही, पण मी माझं सांगू शकते, पण दुसऱ्यांचं नाहीच. माझ्या स्वतःच्या नवऱ्याचं पण मी सांगू शकत नाही, मुलांचं कुठे सांगणार. बरं, मग तुम्ही स्वतः तरी कोणाला मतदान कराल? एक नाव तुम्ही मला सांगू शकता का की नाही, माझ्या प्रभागामध्ये मी याच माणसाला मतदान करेल? नाही, नाव कसं सांगणार आहे? जो उमेदवार चांगला असेल त्याला तर आपण नाव निवडून देणारच, कारण तो आपल्या हक्काचा माणूस असतो, आपल्या एरियाचा हक्क असते, त्याच्यावर आपण कधी जाऊ त्याला म्हणू शकतो आपण की बा आज असं काम आहे, म्हणून या तुम्ही, तुमची माणसं पाठवा आमच्या घरापर्यंत. जो आपला जवळचा माणूस असेल त्यालाच आपण देऊ ना. बरं, मग असे आता जितके उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 18 मध्ये, यामधला असा कोणी व्यक्ती आहे का की ज्याला तुम्ही खरंच मतदान करणार आहात की फिर मग मग त्यानंतर नोटाचं बटन दाबून तुम्ही घरी येणार आहात, असं कोणी आहे? नाही, असं नाही. मतदान तर करणारच, मतदान, कारण 4 उमेदवारांना मतदान करायचं आहे. तर जो आपल्याला पहिल्यांदा योग्य वाटते त्याला द्यायचं, नंतर मग पाहू, मग जशी शिशीचं नसन तसं पद्धतीनं द्यायचं. मग
चला, काकूंसोबत बोलून खूप छान वाटलं. काकू मतदान करणार आहेत आणि काकूंना माहिती आहे की मत दिलेलं गुप्त ठेवावं लागतं, हे काकूंना चांगलं माहिती आहे. तर अधिकही महिला काही आहेत ज्या या पार्कमध्ये फिरायला येत असतात, छान संध्याकाळच्या नातवंडांना घेऊन येतात. काही मुली आहेत ज्याही इथे फिरायला संध्याकाळच्या येतात, काही तरुण वर्ग आपल्याला दिसतोय. बाकी लोकांशी चर्चा करूया. चला पुढे. इथे फिरताना दिसतंय आपल्याला एक मैत्रीण, तिला विचारूया आपण की तिला या तरुण वर्गाला काय वाटतंय, कुठला नगरसेवक पाहिजे आहे. एक्सक्यूज मी, तुम्हाला काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत. तुम्ही रोज फिरायला येता या पार्कमध्ये? हो. बरं, मला सांगा, तुम्हाला माहितीच असेल की आता इतका प्रचार सुरू आहे म्हटल्यावर प्रत्येकाला माहीतच आहे की आता मतदान आहे आणि 15 तारखेला प्रत्येकाला मत द्यायचं आहे. तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मध्ये येता का? हो. तर तुम्ही कोणाला मतदान कराल? ते तर गुप्त असलं पाहिजे ना. हा, गुप्त जरी असलं पाहिजे, पण कसा नगरसेवक असावा असं तुम्हाला तरुण पिढीला वाटतं? जो सगळ्यांचं भलं करेल, फक्त नावासाठी नाही. तर आमचा तर वोट म्हणजे जसं निलेश सुरंजेकडे जाईल, कारण की ते खूप काही करत राहतात आपल्या याच्यासाठी. या आधी ते नगरसेवक होते का? नाही, हे ते पहिल्यांदा उभे राहिले आहे. मग या आधी त्यांनी काय काम केलंय? म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्यांचंच नाव जर तुम्ही घेतलं तर नेमकं त्यांनी काय काम केलंय? त्यांनी आपल्या सोसायटीसाठी खूप सगळे गोष्टी केल्या आहे. ज्या गोष्टी पहिले किती वेळा कंप्लेंट करून ड्रेनेज वगैरेसाठी होतं, पण कधी कोणी लक्ष नव्हतं देत. पण त्यांनी स्वतः घुसून त्याच्यामध्ये आपला सहभाग देऊन त्या गोष्टी पूर्ण केल्या आहे. सुरंजे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बरोबर, अजितदादा पवार गट. तर तुम्ही पक्ष पाहून मत देताय की तुम्ही माणूस पाहून, उमेदवार पाहून मत देता आहे? आम्ही माणूस पाहून हे करत आहे. पक्षही चांगलाच आहे. हो, बरोबर आहे, पण आम्ही तर पहिले माणूस बघू ना. आमचा माणूस असला पाहिजे पहिले तर. अच्छा, तुम्हाला काय वाटतं की सुशिक्षित नगरसेवक असणं किती महत्त्वाचं आहे? कारण यावेळेस 4 मत तुम्हाला द्यावे लागणार आहेत. तर सुशिक्षित नगरसेवक असणं किती जास्त महत्त्वाचं आहे, किंवा राजकारणात सुशिक्षित माणसाने उतरणं किती महत्त्वाचं आहे? सुशिक्षित माणूस असला की त्याला खूप सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स पण माहीत राहतात आणि त्यांना आमचे प्रॉब्लेम खूप चांगल्याने कळतात, जे आम्ही सांगत आहे. नाही तर मग अवॉइड करायला तर लाईक त्यांना जर आम्ही ज्याचा जो सांगत आहे तो जर हेच नसलं तर त्याला कळणारच नाही ना आमची गोष्ट. म्हणून मग त्याच्यासाठी सुशिक्षित असलाच पाहिजे. तर म्हणून आमचं त्याच्याचकडे कल आहे. तुम्ही एक नाव जर मला सांगितलेलं आहे आता की मी सुरंजे यांना मत देईल म्हणून, पुढचे 3 मतं तुम्ही कोणाला द्याल? ते काकू सांगतील. अच्छा, ह्याही तुमच्यासोबत रोज या ठिकाणी फिरायला येतात? नगरसेवक ऐसा होना चाहिए जो मिलनसार हो और हर व्यक्ति के स्तर से उसकी समस्या को समझे और निराकरण के लिए आगे आए. तो मैं 4 ऐसे उम्मीदवारों को मत देना चाहूँगी जिसमें ये क्वालिटी हो. तो सबसे पहले तो मैं सुरंजे सर को देना चाहूँगी, क्योंकि मैं उन्हें 5-6 सालों से जानती हूँ. और सबसे पहले तो मिलनसार व्यक्ति हैं, हर समस्याओं को पहले सुनते हैं और उस पर कार्य करते हैं. तो नगर सेवक ऐसा ही होना चाहिए जो व्यक्ति को लेकर आगे बढ़े, तभी समाज बढ़ेगा, देश बढ़ेगा. तो मेरा एक जो मत है वो तो पक्का है. और जो 3 मत है मैं ऐसे ही उम्मीदवारों को देना चाहूँगी जिसमें ये क्वालिटी हो. अच्छा, 5 साल अगर आपके यहाँ पे जहाँ पे आप रहते हैं वहाँ पे जो भी वहाँ के प्रॉब्लम्स है वो देखने के लिए अगर नगर सेवक नहीं आता है, तो आपको लगता है कि सुरंजे जो खड़े हैं उम्मीदवार है वो आएंगे 5 साल में देखने के लिए? बिल्कुल बिल्कुल, क्योंकि अगर वो नगर सेवक नहीं थे तो भी उन्होंने समाज के लिए, कॉलोनी के लिए काम किया है. तो इसी आधार में मुझे लगता है कि सर जरूर आएंगे, क्योंकि नगर सेवक ना होने के बाद भी, पद ना होने के बाद भी उन्होंने लोगों की मदद की है. अच्छा, तो आपका दोनों का भी जो वोटिंग है सुरंजे उम्मीदवार जो है उनको जाने वाला है, तो आपको लगता है कि वो चुन के आएंगे? हाँ, आना चाहिए और मुझे लगता है आएंगे ही. चलिए, क्या बात है, इनको तो पक्का पता है और उनका विश्वास भी इतना दृढ़ है कि उनको लगता है कि सुरंजे प्रभाग क्रमांक 18 में आने चाहिए. और भी कुछ लोग हैं, अजून काही लोक आहेत, पुरुष मंडळी आहेत जे पार्कमध्ये रोज फिरायला येत असतात. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांना कसा नगरसेवक पाहिजे या प्रभाग क्रमांक 18 मध्ये अमरावती महानगरपालिकेच्या, ते आपण जाणून घेऊया. इथे काही पुरुष मंडळी बसलेली आहेत, त्यांना मी प्रश्न विचारते आहे. इथे तुम्ही रोज येता का बसायला? अतिशय सुंदर पार्क आहे, खरंच छान वाटतं आम्हाला आणि तुमचं पार्क पाहून खूप चांगलं वाटतंय. तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आता 15 तारखेला मतदान आहे आणि जबरदस्त प्रचार चालू आहे आपला अमरावतीमध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, कोणाला, तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मध्ये येता का? पण सर्व तुम्ही प्रभाग क्रमांक 18 म्हणजे प्रभाग क्रमांक 18 सगळा इथे येतो, म्हणजे फिरायला रोज असे तुम्ही येता. बरं, तर प्रभाग क्रमांक 18 मध्ये तुम्हाला कोण असा नगरसेवक पाहिजे आहे, किंवा कोण पाहिजे, कोणाला मतदान तुम्ही करणार आहात? नगरसेवक असा पाहिजे का त्याला समस्याची जाण असली पाहिजे, कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि लोकांच्या काय समस्या आहे हे त्याला जाणीव असली पाहिजे त्याची.
बरं असं तुम्ही कोणाला मतदान कराल? त्याचा गुप्त ठेवू ना, कोणाला मतदान करू हे थोडी सांगणार आहे. बरोबर आहे, गुप्त मतदान ठेवलं पाहिजे. पण आता एवढं तुम्हाला माहिती आहे की बरेचसे उमेदवार आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे आपल्या या प्रभाग क्रमांक 18 मध्ये उमेदवार आहेत. तर एवढं असताना या प्रत्येक उमेदवारामध्ये काही उमेदवार असेही आहेत की ज्यांनी पक्ष बदललेला आहे, काही असतात जे पक्ष पण बदलतात. तर मग ते पक्ष बदलणं आणि दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर उमेदवार म्हणजे उभं राहणं हे तुम्हाला चालेल का? हे कसं काय चालणार आहे? ते चालणार नाही. पक्षनिष्ठ असायला पाहिजे ना. अच्छा, हा, तोच उमेदवार चांगलं काम करू शकतो, चांगली दिशा दाखवू शकतो समाजाला. आणि सुशिक्षित नगरसेवक असणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? शिस्त पाहिजेच, त्याच्याशिवाय त्याला समस्याची जाण कशी काय राहणार? अच्छा, आणि त्याला कायद्याचं ज्ञान असायला पाहिजे. हां हां. अच्छा, कायद्याचं ज्ञान असणं जास्त महत्वाचं आहे नगरसेवकाला. का बरं असं? का बरं म्हणजे कोणत्या कायद्यात काय बसू शकतं हे त्याला समजते ना. अच्छा, तो त्या गोष्टी सोडवू शकतो. ज्याला कायद्याचं ज्ञान नाही तो त्याला ते समजत नाही ना एवढं विशेष. बरं. चला अजूनही माझ्या इथे हां सांगायचं आहे हां की जो या वेळेला पहिल्यांदा ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला हां. आहे, जो तरुण तडफदार असला पाहिजे, तो समाजासाठी करण्याची काहीतरी जिद्द असली पाहिजे त्याच्यामध्ये. असा उमेदवार ज्याला समाजाविषयी प्रेम असलं पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, त्याचबरोबर त्यांनी सामाजिक कामं केले असले पाहिजे, त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे आणि त्यांनी प्रत्येक गोष्टी समस्या समजून घेतल्या पाहिजे. असा उमेदवार आम्हाला पाहिजे. आता आपण बघतोय परंपरागत तेच नगरसेवक वारंवार निवडून येत आहेत, तेच दर या वर्ष 5 वर्षात एका पक्षात असतात, पुढल्या 5 वर्षात दुसऱ्या पक्षात. पक्षनिष्ठ असायला पाहिजे, त्याच्या कामाविषयी त्याला त्याची जाणीव असली पाहिजे त्याला. मग तुम्हाला कोण वाटतंय की या प्रभाग क्रमांक 18 मध्ये हा उमेदवार असा आहे की हा पक्षनिष्ठ आहे, याला हा माझे काम 5 वर्ष करू शकतो, माझ्या प्रभागाचा विकास करू शकतो, असं कोण वाटतंय तुम्हाला? मी गेल्या 15 वर्षापासून या परिसरात राहतो आहे. सुरंजे जे आहेत, ॲडव्होकेट सुरंजे यांनी लहानपणापासून जनसेवेचा वसा घेतलेला आहे. मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा संपर्कात आलो, त्यांच्याकडे समस्या घेऊन आलो, त्यांनी समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न तरी केलेला आहे. अच्छा, हां, तर माझ्या मते एक कायद्याचा अभ्यासक, सामाजिक बांधिलकी असलेला एक व्यक्ती आणि ज्याला समाजाची जाण आहे, कोणाच्या सुखदुःखात स्वतःला वाहून घेणारा, हा विचार करणारे माझा काही फायदा होत असेल तरच मी त्याची मदत करू, असा कधीही म्हणजे त्या निस्वार्थी भावनेने सेवा करणारा, समाजसेवा करणारा म्हणजे माझ्या मताने सुरंजे जे आहेत ते खूप चांगले उमेदवार आहे आणि यानंतरही निवडून आल्यावर चांगले कामं करतील अशी मला ग्वाही आहे. चला, तुम्ही तर आशा व्यक्त केलेली आहे की ॲडव्होकेट सुरंजे निवडूनही येतील आणि कामंही करतील. पण याआधी त्यांनी काही असे कामं केले आहेत का की तुम्ही अशी आशा करू शकता की हे पुढे कामं करतील म्हणून? हां, त्यांनी यापूर्वी बऱ्याच समाज संघटनाबद्दल, आता ते तेली समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्या समाजातून जन्माला आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या समाजातील व्यक्तींना, त्यांच्या संघटनेला योग्य रीतीने न्याय दिलेला आहे. प्रत्येकांशी त्यांची बांधिलकी आहे, दुसऱ्या समाजाची पण त्यांचा चांगला घट्ट संबंध आहे. एकमेकांशी त्यांची बांधिलकी आहे आणि प्रत्येक कार्यात ते तत्पर असतात. त्यांनी कधी असं केलं नाही की काम सांगितलं आणि त्यांनी कामाकरता आले नाही. ते रात्री अर्ध्या रात्री उठून कोणाची समस्या निवारण करण्यासाठी कमीत कमी प्रयत्न करतात. तर माझी अशी इच्छा, जर नगरसेवक म्हणून निवडून आले तर त्यांच्याकडे एक महानगरपालिकेमध्ये एक प्रतिनिधित्व राहील. त्या माध्यमातून समाजासाठी, वार्डासाठी, विकासाच्या दृष्टीने ते काम करतील आणि ते एका चांगल्या पक्षातून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे. त्यामुळे माझा असा विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ते आपल्या समाजासाठी आणि वार्डासाठी चांगला विकास करतील. बरं, मग पुढचे 3 मतं कोणाला द्याल तुम्ही? आता तुम्ही एक तर इनडायरेक्ट आम्हाला सांगितलेलंच आहे, आता पुढचे 3 मतं तुम्ही कोणाला द्याल? कारण यावेळेस 4 मतदान तुम्हाला करायचे आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या आमचे जे परिसरातले लोक आहेत, ज्यांच्याशी आम्ही नेहमी चर्चा करत असतो, त्यांच्याशी आम्ही विचार विमर्श करून आम्ही आमचा नेता आमच्या प्रभागातून कोणता निवडायचा आहे, त्याचं कसा योग्य राहील, आम्ही याचा विचार केल्यानंतर आपल्यापर्यंत हा विषय जाईल आणि भरघोस मतांनी आम्ही निवडून आणण्याचा सुरंजे सरांना प्रयत्न करू आणि दुसऱ्या उमेदवाराने आमचा प्रयत्न राहील, जो आम्हाला योग्य वाटेल त्यांना मतदान करू आम्ही.
चला, काकांनी तर खूपच चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे की जो व्यक्ती काम करेल, जो सुशिक्षित आहे त्याच व्यक्तीला हे मतदान करणार आहेत. आणि त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही इथे सगळे बसून चर्चा करू, जो काम करेल त्यालाच आम्ही निवडून देऊ. हे खूप खूप महत्त्वाचं एक वाक्य तुम्ही बोललेत. आणखी यांचे काही मित्र आहेत जे इथे बसलेले आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही मला सांगा, तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? काम करने वाला चाहिए, नागरिक का जो भी समस्या है वो देखने वाला चाहिए और उसको सुधार कर करना चाहिए सभी काम. और वो एजुकेटेड चाहिए, उसको पूरा नॉलेज चाहिए और वो उस हिसाब से वो काम करेगा. अच्छा, बिना एजुकेटेड? एजुकेशन का मीनिंग ये नहीं है कि वो कोई क्वालिफाइड चाहिए, वो ये चाहिए, एजुकेशन का मीनिंग ये है कि उसको ये सब बातों का नॉलेज रहना चाहिए और उसको वो काम ठीक से करते आना चाहिए उसकी इच्छा के अनुसार. तो ऐसा कौन लगता है आपको कि मैं अगर इसको चुन के दूंगा तो एजुकेटेड भी है और ये आएगा 5 साल मेरे पूरे काम भी करेगा, ऐसा कौन है ऐसा जो लगता है आपको? यहाँ पे कैसा है कि अभी नीलेश सुरंजे साहब काफ़ी दिन से यहाँ पे काम कर रहे हैं और वो मुझे लगता है कि वो अच्छा, अगर चुन के आने के बाद में उनको चांस मिलता है तो वो अच्छा काम करेंगे. त्यांच्या बाजूलाही एक आपल्याला बसलेले दिसत आहेत दादा, त्यांनाही आपण विचारूया की त्यांना नगरसेवक नेमका कसा पाहिजे आणि प्रभाग 18 मध्ये ते कोणाला निवडून देत आहेत ते. यावेळेस तर मी नवीन व्यक्तीला स्थान देईल. समजा का बरं? आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी काम नाही केलं असं वाटतं का तुम्हाला? केले असं नाही आहे, पण नवीन व्यक्तीला हे पाहिजे, समजा चान्स द्यायचा. चान्स द्यायचा आहे त्यांना आम्हाला यावेळेस. कोण आहे मग नवीन चेहरा जो तुम्ही त्यांना निवडून द्याल? काय सांगाल? नवीन चेहरे आता नवीन आहे, एज्युकेटवाले, त्यांना देऊ आम्ही. म्हणजे यावेळी शिक्षणावर जास्त भर तुम्ही दिलेला आहे की उमेदवार राजकारणात आला तर तो सुशिक्षित असलाच पाहिजे, याला तुम्ही जास्त तुमचा सर्वांचा हे दिसतोय आम्हाला. जाणून घेऊ शकतो ना, तो समस्याचं जाणून घेऊ शकतो, त्याला ज्ञान असल्यामुळे तो त्याच्याबद्दल काय काय करता येईल ते करू शकतो. आमचं असं मत आहे की राजकारणापेक्षा समाजकारण त्यांनी केलं पाहिजे. आजकाल पाहतोय प्रत्येक उमेदवार राजकारणावर जास्त भर देतो, समाजकारण नुसतं निवडणुका आल्या की बाहेर निघायचं, लोकांना नमस्कार चमत्कार करायचं, वोट बँकने निवडून यायचं, त्याच्यानंतर 5 वर्ष फिरकून पाहायचं नाही. मग दुसऱ्या योग्य उमेदवाराला, नवीन उमेदवाराला का आपण संधी द्यायची नाही? बरोबर. त्याला संधी दिली तर तो त्याच्या संधीचं सोनं करतो की काय बघू, पुढच्या 5 वर्षात निर्णय घेऊ आम्ही, आमच्याकडे 5 वर्ष आहेत. पण जेच उमेदवार याच्या अगोदर 15 वर्षापासून 20 वर्षापासून सतत निवडून येत आहेत उमेदवार म्हणून, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी लेखाजोखा द्यावा ना आम्हाला की काय केलं आहे, सर्वांगीण विकास केला की नाही केला, की स्वतःचा विकास केला, हाही विषय आहे ना. चला, क्या बात आहे. खूपच चांगले प्रश्न आणि उत्तर आपल्याला इथे भेट आपल्याला दिसले आहेत. तिथे काका येत आहेत. नमस्कार काका. नमस्कार. तुम्हाला माहिती आहे 15 तारखेला मतदान आहे, मतदान करायचं आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये तुमचं मतदान येतं का? हो, प्रभाग क्रमांक 18 मध्ये येतं. अच्छा, तुम्हाला कसा नगरसेवक पाहिजे मग? आम्हाला नगरसेवक असा हवा की जो सगळ्यांचे प्रश्न जाणून घेईल. अच्छा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आता इकडे बघा कचरा किती पडलेला आहे, कचरा पडलेला, अस्वच्छता आहे, कोणाचंही याकडे लक्ष नाही. परंतु नगरसेवक असा हवा की ज्याचं स्वच्छता सगळ्यात पहिले, साफसफाई आणि सगळ्या लोकांचं जो जाणून घेईल की नेमक्या तुमच्या समस्या कोणत्या आहे. कारण की आपल्याला नगरसेवक हवा आहे की नगरसेवक इथे काय करेल, सगळ्यात महत्त्वाचं काम साफसफाई, स्वच्छता, इलेक्ट्रिसिटी आणि महत्त्वाची गोष्ट स्वच्छता, लाईट, त्यानंतर नळ, प्रकाश योजना, या महत्त्वाच्या मूलभूत बाबी जो नगरसेवक पूर्ण करेल त्या नगरसेवकाच्या मागे आम्ही पूर्णपणे आहे. अच्छा, म्हणजे हे सर्व काम जो करेल 5 वर्षात जो काम हे स्वतः जबाबदारीने काम करेल. अच्छा, म्हणजे मी सांगितलं की इथे कचरा आहे म्हणून नाही, त्याला डोळ्यांनी आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात कुठेही काही दिसलं त्यानंतर तत्काळ तो काम करेल, न कुणाला काही सांगता. जर कधी हे काम झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वच्छता, प्रकाश, पाणी, आपल्याला ज्या मूलभूत गरजा आहे त्याची सगळ्यात पहिले सोयी. आणि या सोयी जाणण्यासाठी आपल्याला सुशिक्षित, शिकलेला आणि ज्याला या गोष्टीची जाण आहे असा नगरसेवक पाहिजे. तुम्हाला कोण वाटते मग, कोणाला मतदान करायचं? आम्हाला यावेळेस मतदान, मी तर जो सुशिक्षित आणि ज्याच्या जवळ ग्रॅज्युएट नंतर डिग्री आहे अशाच माणसाला मी हे करेल. सुशिक्षित असणं किती महत्वाचं आहे? सुशिक्षित असणं इतकं महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे की ज्याला या गोष्टीची जाण असू शकते.
अच्छा. जो सुशिक्षित नाही आहे तो त्याला कचऱ्याविषयी माहीत नाही, त्याला स्वच्छतेविषयी माहीत नाही, त्याला पाण्याच्या समस्या माहीत नाही, त्याला प्रकाशाच्या समस्या माहीत नाही. आम्ही संध्याकाळी रोज मंदिरात येतो, मंदिरामध्ये लाईट नसते, अच्छा. मंदिरामध्ये झाडू पुछा नसतो. अशा परिस्थितीत हे जे श्वान असतात हे ठिकठिकाणी बसलेले असतात, लहान मुलं सोबत येतात आणि यापासून पुष्कळशा आपल्याला हे होऊ शकतात. त्याच्यामुळे या गोष्टीची जाण असणारा माणूस पाहिजे आणि ही जाण फक्त शिक्षण, संस्कृती आणि त्याची प्रगल्भता याच्यातूनच दिसू शकते. तुम्ही कोणाला मतदान कराल? थेट मुद्द्यावर येत आहे. मी मुद्द्यावर आमच्या प्रभागामध्ये जो माणूस जास्त सुशिक्षित आहे आणि जो समाजाशी निगडीत आहे त्यालाच मतदान करेल. तुम्ही सुशिक्षित पाहून मतदान करणार आहात? पाहूनच मतदान करणार आहे की ज्याचं शिक्षण किती आहे. मग पक्षाला तुम्ही महत्व देत आमचं नाही? नगरसेवकासाठी पक्ष काही महत्वाचा नाही. अच्छा. नगरसेवक हा कुठल्याही पक्षाचा, माझं काम झालं पाहिजे, माझ्या नगरातील सगळ्या लोकांचं काम झालं पाहिजे, आमचा वार्ड सगळ्यात स्वच्छ असला पाहिजे. महानगरपालिकेमध्ये ज्या गोष्टीची चर्चा होईल, उहापोह होईल, तेव्हा माझ्या वार्डाचा नगरसेवक सगळ्यात समोर येऊन त्यांनी ते सांगितलं पाहिजे आणि ठामपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मला मतदार म्हणून नेमकं कोणाला, कुठल्या उमेदवाराला मत टाकाल ते सांगत नाहीये, पण एक मी मतदाराला मत टाकेल ज्या माझ्या प्रभागामध्ये जो जास्तीत जास्त सुशिक्षित आहे. उदाहरणार्थ आमच्या प्रभागामध्ये डॉक्टर, वकील हे लोक उभे अरे आहे. वा. आता यामध्ये जर कधी जो मला चांगला वाटेल मी त्याच्याकडे. अजून तुम्ही विचार केलेला नाही? नाही, माझा विचार पक्का आहे. अच्छा. मला माझ्या वार्डात सुशिक्षित उमेदवार हवा आहे चला. आणि त्यातल्या त्यात मी प्रेफरन्स देईल वकील माणसाला. अच्छा. असं का बरं? वकीलला का बरं? वकीलला का बरं म्हणजे एक तर तो समाजाशी बांधिलका असतो, त्याला सगळ्या गोष्टींची बाजू माहिती असते, अच्छा. आपली बाजू कशी मांडायची सभागृहात हे त्याला चांगलं जाण असतं आणि त्याच्याजवळ जायसाठी कोणाचा आडकडा नसतो. त्या हर्डल नसल्यामुळे मी त्याला अप्रोच करेन. खूप चांगली माहिती काकांनी दिली आहे आणि काकांचं पुन्हा एका मतदाराचा हाच मुद्दा आलेला आहे की आम्हाला सुशिक्षित माणूस आमच्या वार्डामध्ये पाहिजे आणि का बरं पाहिजे त्याचे उत्तर काकांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं दिलं आहे. आता हाच मुद्दा त्यांच्या घरीही आहे का? हेच विचार त्यांच्या घरी पण आहेत? माझ्या घरी पण आहे. माझ्या घरी सगळ्यात सुशिक्षित आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या घरी असा एकही माणूस नाही जो ग्रॅज्युएट नाही. अच्छा. चला, काकांचं फिक्स झालेलं आहे, ते स्वतः सुशिक्षित आहेत, त्यांचं घर सुशिक्षित आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांचा प्रभागातला माणूस, त्यांच्या प्रभागातील जो उमेदवार आहे तोही सुशिक्षित पाहिजे. बघूया ते कोणाला मत देत आहेत ते आणि कोण निवडून येत आहे ते. धन्यवाद. एक काका आता जस्ट मंदिरातून आलेले आहेत. काका रोज मंदिरात येता का तुम्ही? मी, माझं नाव किशोर खांडेकर आहे. देशपांडे प्लॉटमध्ये राहतो मी. रोज नित्यनेमाने मी बजरंग बलीचं दर्शन घेतो आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करतो. बरं, या ना काका खाली. मध्ये गाणे म्हणतो. अरे वा वा. काका कराओके मध्ये गाणे म्हणतात आणि काकांना मी आज यासाठी काका तुम्हाला थांबवलंय की आता 15 तारखेला मतदान करायचं आहे तुम्हाला. प्रभाग क्रमांक 18 मध्ये येता का तुम्ही? आम्ही प्रभाग क्रमांक 20 मध्ये येतो. अच्छा, प्रभाग क्रमांक 20 मध्ये येतात. तुम्हाला तिथे माझा 18चा चांगलाच परिचय आहे. हो का? अच्छा, तुमच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये तुम्ही कोणाला मतदान कराल? कसा नगरसेवक पाहिजे तुम्हाला? काम करणारा, लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणारा, स्वच्छता राखणारा आणि सगळ्यांशी सामोपचाराने वागणारा असं. आणि मग या आधीचा नगरसेवक जो होते त्यांनाच निवडून द्यायचा आहे की पुन्हा आता नवीन चेहऱ्याचा विचार करताय? नाही, आम्ही आता जे पहिले आहेत त्याच्यापैकी ज्यांनी कामं चांगले केले त्यांना ठेवणार आहे. ज्यांनी कामं नाही केले ते म्हणजे विचारपूर्वक निर्णय घेणार. हा विचारपूर्वक निर्णय. चला, 15 तारखेला नक्की मतदान करा काका. बिलकुल. तर मंडळी, तुम्ही सर्वांनी पाहिलंच आहे की आजकालचा मतदाता मोठा जागरूक झालेला आहे. चर्चा चावडीच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण काही लोकांशी चर्चा केली. प्रभाग क्रमांक 18 मध्ये आपण येऊन इथे या उद्यानामध्ये, या पार्कमध्ये बरेचसे व्यक्ती असतात जे इथे फिरायला येत असतात, त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांना नेमका नगरसेवक कसा पाहिजे बऱ्याच व्यक्तींनी आपल्या मनातलं सांगितलेलं आहे आणि बऱ्याच व्यक्तींनी हे पण सांगितलेलं आहे की त्यांना सुशिक्षितच उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. काही लोकांनी नावंही सांगितले, काही लोकांनी नावं सांगितलेलं नाहीये, गुप्त ठेवलेलं आहे. पण आजकालचा मतदार हा जागरूक झालेला आहे, एवढं मात्र नक्कीच. तर ही विशेष चर्चा केलेली आपण चर्चा चावडीच्या या विशेष एपिसोडमध्ये. पुढील एपिसोडसाठी पाहत राहा फक्त आणि फक्त चर्चा चावडी. तेव्हापर्यंत धन्यवाद.